सालाबादप्रमाणे याही वर्षी प्रादेशिक मनोरुग्णालय ठाणे येथे विठाई प्रतिष्ठान व शारदा एज्युकेशन ट्रस्ट यांच्या वतीने रक्षाबंधन सोहळा आयोजित करण्यात आला. यंदाचे ही 19वे वर्ष असून श्री अभिजित चव्हाण यांनी पुढच्या पिढीला हिंदू संस्कृतीचे जतन संवर्धन व या रुग्णांसाठी थेरपी म्हणून या रक्षाबंधनाचा निश्चित फायदा होईल असे निवेदन केले. संस्थेचे सचिव श्री विक्रांत महाडिक यांनी आपणही उत्तर सामाजिक कार्यक्रमांना वेळ द्या अशी विद्यार्थ्यांना विनंती केली. शारदा एज्युकेशन ट्रस्टच्या सचिव हर्षला लिखिते मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना भावी पिढीवर चांगले संस्कार व अशा सामाजिक कार्यक्रमातूनच आम्ही घडलो व अशा सामाजिक कार्यक्रमाच्या माध्यमातून आमच्यावरही संस्कार झाले व मी आज प्राचार्य या पदापर्यंत पोहोचलो याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. प्रादेशिक मनोरुग्णालयाचे श्री नितीन शिवदे सर यांनी सर्वांचे आभार मानून हा कार्यक्रम असाच अविरतपणे आपण सुरू ठेवावा जेणेकरून रुग्णांना सुद्धा याचा फायदा होईल व सामाजिक बांधिलकी युवकांमध्ये जपली जाईल असे निवेदन करून कार्यक्रमाची सांगता केली. गणपती बाप्पा मोरया मोरया. शिवदे सर, सर इकडे या. इंचार्ज सर प्लीज. ताई हात में डायरेक्ट आहे ना, वेळे दिली ना त्यांना. सर रक्षाबंधनचं गाणं कोण म्हणणार आहे का? दरवर्षी बोलतात हे राखीचं गाणं कोणाला येतं का भैया? सर्वप्रथम विठाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून सर्वांना रक्षाबंधनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. खऱ्या अर्थाने गेले 19 वर्ष या प्रादेशिक मनोरुग्णालयामध्ये विठाई प्रतिष्ठान मार्फत रक्षाबंधनाचं आयोजन या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं. या रुग्णालयात असणाऱ्या रुग्णांना आपल्या घरी जाता येत नाही आणि हिंदू सणांची जाणीव आणि हिंदू सणांचं जतन आणि संवर्धन या दृष्टिकोनातनं प्रादेशिक मनोरुग्णालयामध्ये गेले 19 वर्ष विठाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही रक्षाबंधनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करतो. हा कार्यक्रम आयोजित करताना या रुग्णांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण आनंद आम्हाला बघायला मिळतो आणि पुढील आयुष्यामध्ये पुढील वर्षभर आम्हाला आमची कामं करण्यासाठी किंवा समाजामध्ये वावरताना आम्हाला जी ऊर्जा मिळते या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही एक थेरपी म्हणून या रुग्णांबरोबर रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाचं आयोजन विठाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून करत असतो. नमस्कार. सर्वप्रथम सगळ्यांना आजच्या या आपल्या हिंदू सणाच्या अर्थात रक्षाबंधनाच्या शुभेच्छा. माझ्या तमाम भगिनींना मी आज या रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देतो विठाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून. खरं म्हणजे विठाई प्रतिष्ठान सामाजिक संस्था ही संस्था गेली 19 वर्ष जरी ह्या प्लॅटफॉर्मवर असली परंतु त्याच्या मागे देखील जाऊन ही संस्था विद्यार्थ्यांची जी ताकद आहे अर्थात राष्ट्रीय सेवा योजनेची जी ताकद आहे या ताकदीच्या माध्यमातून काम करत होती आहे आणि राहील. परंतु आता विठाई प्रतिष्ठान हे एक आम्हाला चांगला आमचं हक्काचं प्लॅटफॉर्म एक नोंदणीकृत संस्था म्हणून आता आम्ही काम पाहतो. आपण आज या ठिकाणी ज्या कार्यक्रमाला आलात वास्तविक प्रादेशिक मनोरुग्णालय ठाणे या ठिकाणी ह्या कार्यक्रमाला आपण सगळेजण जमलेलो आहोत. खरं म्हणजे समाजाने ज्या व्यक्तींना नाकारलेलं आहे किंवा ज्यांना टाकून दिलेलं आहे, मी मुद्दामून जाणीवपूर्वक हे बोलीन कारण हे जे इकडची जी मंडळी आहेत हे जे मनोरुग्ण आहेत ह्यांना नेहमी वाटत असतं की मला माझ्या बहिणीकडे जायचंय, मला माझ्या भावाकडे जायचंय, परंतु त्यांना काही प्रोटोकॉल्समुळे किंवा त्यांच्या ट्रीटमेंटमुळे जाता येत नाही. मग जर का ते आपल्या घरी येऊ शकले नाही तर आम्ही तरी त्यांच्या घरी येऊ शकतो की नाही? कारण वास्तविक आज इकडचं जे प्रादेशिक मनोरुग्णालय आहे हे अतिशय त्यांची चांगली निगा ठेवतं, त्यांची काळजी घेतं, त्यांचा औषधोपचार करतं. मग त्यांचा जो कौटुंबिक भाग आहे त्याची जबाबदारी आम्ही विठाई प्रतिष्ठान म्हणून आज स्वीकारलेली आहे आणि म्हणून आज आम्ही सगळे विठाई प्रतिष्ठानचे सभासद, प्रादेशिक मनोरुग्णालयातील स्टाफ, आमचे राष्ट्रीय सेवा योजनेतील आनंद विश्वगुरुकुलचे विद्यार्थी असं एक आम्ही कुटुंब सगळेजण मिळून आज या ठिकाणी रक्षाबंधनासाठी आलोय. त्याबद्दल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या आजच्या या दिवशी एक सगळ्यांना विनंती असेल की विठाई प्रतिष्ठान जसं ह्या कार्यक्रमाचं आयोजन करून समाजासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करत आहे तसंच समाजातील प्रत्येक घटकांनी समोर या आणि हे जे काही असे समाजातील घटक आहेत त्यांच्यासाठी आपण काम करा. एवढं बोलून मी थांबतो. धन्यवाद.